नमस्कार मित्रों, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केलं ज्याला आपण स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स अँड फ्री रॅडिकल्स बाय अप्लाइंग द इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टचं ॲप्लिकेशन आपण एखाद्या कार्बोकॅटायन्स आणि फ्री रॅडिकल्सवर जर केला तर त्यांची स्टेबिलिटी ऑर्डर कशी आपण डिसाईड करायची यासाठी मी तुम्हाला काही रूल्स दिले होते. त्या रूल्सच्या आधारावर आपण काय करू शकतो तर त्यांची स्टेबिलिटी आपण सांगू शकतो. नेक्स्ट आपण ॲप्लिकेशन पाहत असताना दिस इंडक्टिव्ह इफेक्ट्स इज यूज्ड टू एक्सप्लेन द स्टेबिलिटी ऑफ कार्बोनाइन्स. कार्बोनाइन्सची आपल्याला स्टेबिलिटी सांगण्यासाठी आपल्याला या इंडक्टिव्ह इफेक्टचा पण आपल्याला कधी कधी उपयोग करावा लागतो आणि त्यासाठी हे त्याचं ॲप्लिकेशन असेल. आणि म्हणून आपण आजचा जो फॅक्टर असेल तर ज्याला आपण म्हणतोय ॲप्लिकेशन नंबर 2 ज्याला आपण म्हणू शकता द स्टेबिलिटी ऑफ कार्बोनाइन. कार्बोनाइन्सची जर आपल्याला स्टेबिलिटी आपल्याला सांगायची असेल तर त्यावेळेस आपण काय करतोय सी निगेटिव्ह असं आपण लिहितो, ज्याला आपण कार्बोनाइन्स असं म्हणतो. या कार्बोनाइन्सबद्दल आपल्याला डिटेल माहिती आहे. तो निगेटिव्ह चार्ज कार्बन स्पेसिसला आपण कार्बोनाइन्स म्हणू शकता. त्याच्याकडं 8 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. त्याचबरोबर त्या कार्बनची जी जॉमेट्री असेल तर ती जॉमेट्री आपल्याला काय मिळते तर पिरॅमिडल जॉमेट्री आपल्याला पाहायला मिळत असते. त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला प्रेझेंट असतो. या सर्व गोष्टी आपण बघितल्यात. मग या कार्बोनाइन्स जे असतील तर ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते 3 प्रकार सांगितले, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आणि त्याच्यात आणखीन वेगळ्या प्रकारचे आपण कार्बोनाइन्स आपण बनवू शकतो. हे कार्बोनाइन्स जे असतात तर या कार्बोनाइन्सच्या स्टेबिलिटीबद्दल आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला यूज करता येतो किंवा अप्लाय करता येतो. मग आपल्याला अप्लाय करण्यासाठी 4 रूल्स मी तुम्हाला जसे कार्बोकॅटायन्ससाठी आणि फ्री रॅडिकलसाठी सांगितले होते तसेच आपल्याला कार्बोनाइन्ससाठी असतील. आणि जे कार्बोकॅटायन्स आणि फ्री रॅडिकलसाठी आहेत त्याच्या जस्ट अपोजिट आपल्याला काय करायचं आहे कार्बोनाइन्सचे आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला लक्षात येईल पहिला रूल काय असेल फर्स्ट रूल काय असेल तर ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय इफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन आयटम इज डिफरंट किंवा त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ अनायन इज डिफरंट असं जर असेल तर त्यावेळेस आपल्याला काय सांगितलेलं त्याच्यामध्ये आपण काय लक्षात ठेवणार आहात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बोनाइन्स आर मोर स्टेबल. म्हणून आपण मोर ग्रेटर किंवा त्याला आपण लिहू ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अनायन इज मोर स्टेबल. मग ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तो काय असेल तुम्हाला मोर स्टेबल असेल. आणि त्याचबरोबर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बोनाइन्स इज लेस स्टेबल असं आपल्याला त्या रूल्सबद्दल माहीत असावं. त्यासाठी आपण एक्झाम्पल आपण पाहत असाल तर ज्याच्यामध्ये आपण पाहतो हा CH3 CH2 निगेटिव्ह असेल. त्याचबरोबर तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH निगेटिव्ह असेल आणि त्यानंतर तुम्हाला CH ट्रिपल बॉन्ड C निगेटिव्ह असेल. असे जे आपल्याला कार्बोनाइन्स आपल्याला दिलेले असतील तर या कार्बोनाइन्समध्ये आपल्याला काय मिळेल याचं हायब्रिडायझेशन आपण sp लिहितो, याचं हायब्रिडायझेशन sp2 आपण लिहितो, याचं हायब्रिडायझेशन आपण sp3 आपण लिहित असतो. बरोबर आहे. आता हे जे हायब्रिडायझेशन असेल तर हे वेगवेगळ्या प्रकारचं हायब्रिडायझेशन आपण पाहता. हायब्रिडायझेशन आपल्याला माहीत असताना त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला कळते कारण पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर जर बघितला तर हा तुम्हाला 25% मिळतो, हा तुम्हाला 33.33% मिळतो आणि हा तुम्हाला किती मिळेल 50% आपल्याला मिळतो. बरोबर आहे. आणि असं जर मिळत असेल तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असेल मग हा तुमचा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल आणि हा तुमचा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल आणि हा मॉडरेट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल. आणि त्यामुळे कारण काय पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर आपल्याला जास्त आहे आणि म्हणून याची स्टेबिलिटी आपल्याला काय असेल तर ती जास्त असेल. त्यानंतर याची स्टेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते लक्षात येते. आणि म्हणून आपण काय म्हणू शकता ही स्टेबिलिटी ऑर्डर आपण लक्षात ठेवायची आहे. कशावर डिपेंड इफ द कार्बन आयटम्स इन कार्बोनाइन्स इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विल बी डिफरंट. त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल तर त्यावेळेस आपल्याला हा कन्सेप्ट आपण उपयोगात आणायचा आहे. नेक्स्ट आपण सेकंड रूल आपण कुणाला म्हणतोय सेकंड रूलमध्ये आपण काय पाहतोय रूल नंबर 2 इफ द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज सेम. जर आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन आयटम इन कार्बोनाइन्स जर कार्बोनाइन्समध्ये आपण जर बघितलात इन कार्बोनाइन्स इज सेम. जर आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन आयटम इन कार्बोनाइन्स इज सेम जर सेम असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणायचं आहे तर त्यामध्ये आपण असं म्हणतो टर्शरी कार्बोनाइन इज मोर स्टेबल दॅन द सेकंडरी प्रायमरी इज मोर स्टेबल दॅन द सेकंडरी दॅन दी टर्शरी दॅन दी मिथिल कार्बोनाइन्स.
याला आपण काय म्हणतोय पहा, हा मिथिल कार्बानायन्स आपण त्याला म्हणू. तर या पद्धतीने आपल्याला काय असेल पहा, त्याची स्टेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपण याच्यामध्ये एक्झाम्पल घेत असताना CH3 हा मोर स्टेबल, त्यानंतर तुमचा प्रायमरी म्हटला तर हा CH3 CH2, त्यानंतर तुमचा कोण असेल पहा, हा एक तुमचा हा निगेटिव्ह असेल, आणि त्यानंतर तुम्हाला टर्सरी जर म्हटलात तर हा असेल. तर अशी स्टेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते पहा. जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल तर त्यावेळेस आपण प्रायमरी इज मोर स्टेबल दॅन द सेकंडरी दॅन दी प्रायमरी दॅन दी टर्सरी, असं आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. हे एक सेकंड रूल आपण असं म्हणतो. थर्ड रूल जर आपण बघितला तर थर्ड रूलमध्ये आपण काय सांगतोय पहा, तर तिसरा रूल काय असेल, रूल नंबर तिसरा, तर मी तुम्हाला सांगितलं होतं रूल नंबर फर्स्ट अँड सेकंड्स आर फेल्युअर देन यूजिंग द रिलेशनशिप. मग त्यासाठी आपण स्टेबिलिटी आपण जर डिसाईड करायची असेल तर ती कशाच्या आधारावर करायची हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपण इफ द रूल फर्स्ट अँड सेकंड फेल देन, मग काय करायचं आपल्याला, स्टेबिलिटी ऑफ कार्बन आयन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, किंवा त्याला आपण म्हणू शकता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, असं आपण रिलेशन आपण लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर आपण काय म्हणू शकता, -I इफेक्ट अँड +I इफेक्ट. तर हे रिलेशनशिप आपण जर लक्षात घेतलात आणि अप्लाय केलात तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पहा, त्याची स्टेबिलिटी आपल्याला एक्सप्लेन करता येईल पहा. आणि फोर्थ रूल जो असेल तर ते तुम्हाला माहिती आहे पहा, ज्याला आपण म्हणतोय, हे सर्व रूल फेल जात असतील तर त्याला आपण म्हणतोय DNP रूल. आपण शेवटचा रूल कोणता वापरतो, DNP रूल आपण उपयोगात आणता, ज्याला आपण डिस्टन्स, नंबर ऑफ ग्रुप अँड पॉवर ऑफ द ग्रुप्स. याच उपयोग आपण जसं कार्बोकॅटायनमध्ये अप्लाय केला तसं याच्यामध्ये आपण अप्लाय करायचं आहे. लक्षात येते तुमच्या. मग आपण त्या डिस्टन्सवरून याच रिलेशनचा उपयोग करून आपण काय करायचं आहे पहा, एक्सप्लेनेशन आपल्याला स्टेबिलिटी आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. तर हे 4 रूल जे असतील तर ते 4 रूल आपण उपयोगात आणायचं आहे. हे DNP अप्लाय करताना याचा विचार नक्की करा. लक्षात येते. आणि याचा विचार करूनच DNP वापरायचा आहे. तिथं पण आपण याचा विचार, तो जो रिलेशन ह्याच्या रिव्हर्स होता, डोनेटिंगवर होता, विथड्रॉइंग खाली होता, +I वर होता आणि -I खाली होता. म्हणजे इथं तुम्हाला ह्याचा उपयोग करण्यासाठी DNPची मदत घ्यायची आणि मग आपल्याला त्याची स्टेबिलिटी एक्सप्लेन करता येते पहा. तर आता आपण काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर हे तुम्हाला रूल्स आपल्याला जे दिलेले आहेत तेच आपल्याला रूल आपण अप्लाय करून एखाद्या कार्बनायनची स्टेबिलिटी आपल्याला एक्सप्लेन करता येते. आता काही रूल्स मी तुम्हाला एक्झाम्पल आपल्याला देतोय पहा. तर ते एक्झाम्पल आपण घेऊ. आता पहा, एक्झाम्पल आपण डिस्कस करू. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला स्टेबिलिटी ऑफ कार्बनायन्स अरेंज्ड इन इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला अरेंज करायची आहे पहा. आता पहा, पहिल्यांदा एक एक क्वेश्चन आपण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. इथं तुम्हाला 3 कार्बनायन्स आपल्याला दिलेले आहेत, बरोबर आहे. कार्बनायन्समध्ये आपण काय सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप त्याची स्टेबिलिटी कमी करतो, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप त्याची स्टेबिलिटी वाढवत असतो, बरोबर आहे. मग आता पहा, याच्यामध्ये जर आपण बघितला तर याचा बेसिक युनिट जर तुम्ही बघितला तर हा 4 कार्बनचा आहे. इथं पण 4 कार्बनचा आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर आहे. इथं आपण 4 कार्बनचा आपल्याला पाहायला मिळेल, इथेही तुम्हाला 4 कार्बनचा आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर आहे. बेसिक युनिट सेम आहे. राहिला पार्ट कोणता असेल तर त्याच्यामध्ये सबस्टिट्युएंट्स. याच्यामध्ये तुम्हाला मिथिल ग्रुप दिलाय, इथं तुम्हाला इथिल ग्रुप दिलाय. मग मिथिल आणि इथिलमध्ये हा मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप डोनेशन करतो, हा लेस करतो. आणि सर्वात कमी तुम्हाला कुठं असेल पहा, हा असेल. म्हणून आपण काय म्हणू शकता, फर्स्ट हा तुमचा काय झाला, मोर स्टेबल, बरोबर आहे. याच्यामध्ये कुठलाही डोनेटिंग ग्रुप नाही, विथड्रॉइंग ग्रुप नाही, आणि त्यामुळे डोनेटिंग ग्रुप नसल्यामुळे त्याच्यामध्ये काय असेल, मोर स्टेबल असेल. याच्यामध्ये मिथिल आहे, याच्यामध्ये इथिल आहे, म्हणजे इथिल तुम्हाला मोर करतो. आणि याचा अर्थ आपण काय म्हणू शकता, हा जो असेल तर तो लेस स्टेबल असेल आणि हा काय असेल तुमचा मोर स्टेबल असेल. आणि म्हणून आपण काय म्हणू शकता, हा 2 असेल आणि त्यानंतर तुम्हाला 3 असेल. म्हणजे आपल्याला ही स्टेबिलिटी ऑर्डर आपण सांगायची आहे. लक्षात येते. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला 10 एक्झाम्पल दिलेले आहेत, नीट लक्ष द्या. तर या 10 एक्झाम्पलमध्ये आपण एक सुरुवात करताना पहा, या सर्वांकडे जर आपण बघितलात तर सर्व याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे +I दाखवणारा कोणता ग्रुप असेल तर तो एवढा एकच आहे, बरोबर आहे. हा एकच तुम्हाला काय दिलेला आहे पहा, +I इफेक्ट आपल्याला 9 नंबरचा जो असेल तर +I इफेक्ट म्हणजे डोनेटिंग ग्रुप आहे, तो काय करतो, त्याची स्टेबिलिटी कमी करतो. म्हणजे सर्वात लेस स्टेबल कोण झाला तर 9 नंबरचा झाला, बरोबर आहे. 9 नंबरचा लेस स्टेबल आपण त्याला म्हणू, राईट.
नेक्स्ट आता बघा, आता राहिला प्रश्न कोणता, तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. हे सर्व इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत, म्हणजेच मायनस आय इफेक्ट दाखवणार आहे. त्यानंतर आपण काय विचार करू, मायनस आय इफेक्ट दाखवणारे हे सर्वजण आहेत. मग आता आपल्याला मोर स्टेबिलिटी पाहिजे असेल तर मोर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असला पाहिजे आणि तो डिस्टन्स नियर असला पाहिजे आणि त्याचबरोबर नंबर्स आपल्याला जास्त पाहिजे आणि हाय पॉवरचा पाहिजे. बरोबर आहे. मग आता बघा, हा थर्ड पोझिशनवर येतो, हा थर्ड पोझिशन होतो, हा थर्ड, सर्व थर्ड पोझिशनला येतात. डिस्टन्स काय झाला तुमचा, सेम. मग आता आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर नंबर बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आपल्याला प्रत्येका ठिकाणी एक आपल्याला दिसतो, म्हणजे याचाही विचार करायचा नाही. मग शेवटी कुठे येतो आपण, पॉवरवर येतात. मग आता पॉवर जर बघितला तर सर्वात तुम्हाला मोर स्टेबल आपल्याला कोण मिळू शकतो, हायर पॉवर कोणाचा असेल तर हा NO2चा आपल्याला दिसतो. बरोबर आहे. हा जो NO2 असेल तर याचा पॉवर आपल्याला म्हणजेच हा 5 नंबरचा जो असेल तर तो मोर स्टेबल झाला. बरोबर आहे. त्यानंतर कोण येतो तुमचा, तर हा COOH ग्रुप येतो. बरोबर आहे. COOH ग्रुप आणि त्यानुसार तुम्हाला 10 नंबरचा आला. त्यानंतर दुसरा कोण असेल तुमचा, जर आपण बघितला CN येतो. बरोबर. हा तुमचा कोण असेल पा, CN, म्हणजेच हा 8 नंबरचा आपल्याला येतो. त्यानंतर तुम्हाला कोण येईल, अल्डिहाइड ग्रुप येईल. बरोबर आहे. हा तुमचा 7 नंबरचा आपल्याला मिळतो. नेक्स्ट बघा, 7 नंबर झाला. आता राहिला पार्ट कोणता पहा, हा Cl OH OCH3 NH2 आणि हा तुमचा इथाईन ग्रुप. मग आता आपण काय करू शकतो पहा, याच्यामध्ये आपल्याला हा 7च्या नंतर आपल्याला येणारा कोण असेल तर 7 आपण CN वरून घेतला, CH वरून घेतला. मग राहिला पार्ट तुमचा OHOR आणि त्यानंतर तुमचा काय असेल पहा, हा CH. मग यांच्यापैकी आपल्याला कोण असेल, OR, म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, हा 7, हा थर्ड. याच्यानंतर तुम्हाला काय येईल पहा, थर्ड नंबरचा तुम्हाला काय मिळतो, मोर स्टेबल आपल्याला पाहायला मिळतो. थर्ड नंतर कोण येऊ शकतो तुम्हाला, तर याच्यानंतर OH ग्रुप आपल्याला मिळतो. मग हा तुमचा OH ग्रुप, हा तुमचा सेकंड, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता हा 2 असेल. त्यानंतर आपल्याला काय असेल पहा, त्याच्यानंतर येतो हायलोजन्स अगोदर येतात साहेब, हायलोजन्स अगोदर येतात, म्हणजेच आपण काय म्हणता, हा तुमचा 3 आणि त्यानंतर तुम्हाला येतो हा 1. बरोबर. त्यानंतर तुम्हाला कोण असेल पहा, हा OH ग्रुप असेल. OH ग्रुप जर आपण बघितला तर OH ग्रुप आपल्याला हा सेकंड नंबरचा आपल्याला मिळाला. त्यानंतर पहा पुढचा कोणता राहतो, हा ट्रिपल बॉन्ड आणि हा तुमचा NH2. या दोघांमध्ये जर बघितला तर हा sp2चा असतो, sp3चा असतो आणि हा spचा असतो. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे आणि त्यामुळे आपण काय म्हणू शकता, हा 6 नंबरचा येतो. हा तुमचा 6 नंबर आणि त्यानंतर तुम्हाला येतो 4 नंबर, त्यानंतर तुम्हाला येतो 9 नंबर. ही तुम्हाला स्टेबिलिटी ऑर्डर आपल्याला सांगता आली पाहिजे. हे पॉवरच्या आधारावर तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचं आहे, लक्षात राहील, कारण पोझिशन सेम आहे, नंबर सेम आहेत आणि त्यानुसार तुम्हाला ही स्टेबिलिटी सांगता येईल पहा. राईट. नेक्स्ट पहा, आता याच्यानंतर आपण पुढे जर गेलात तर या एक्झाम्पलमध्ये आपण काय डिस्कशन करतोय बघा. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला इथं सगळेच रूल आपल्याला अप्लाय करावे लागतील. आता बघा, याच्यामध्ये सगळे मायनस आय दाखवणारे आहेत, म्हणजेच इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत. त्यानंतर आपण पहिल्यांदा डिस्टन्सचा विचार करायचा. हा तुम्हाला सेकंड नंबरवर, हा सेकंड नंबरवर आहे, बाकीचे थर्ड नंबरवर येतात. म्हणून या दोघांपैकी आपल्याला काय असेल पहा, मोर स्टेबल असेल. मग ते आपल्याला 1 नंबर आहे, इथे 1 नंबर आहे आणि त्यामुळे आपण काय म्हणतो, याच्या पॉवरवर जातो. पॉवरवर जर गेला तर काय मिळेल तुम्हाला, NO2 हा स्ट्रॉंगर आहे, म्हणून आपण सेकंड काय झाला तुमचा, मोर स्टेबल. त्यानंतर तुमचा फर्स्ट. बरोबर आहे. नेक्स्ट आता आपण बघा, याच्यामध्ये आपल्याला सॉरी इथं तुम्हाला सेकंड पोझिशनला दिलेलं आहे ना, सेकंड पोझिशनला दिलेला असेल तर हा थर्ड काय असेल तुमचा, मोर स्टेबल. बरोबर आहे. सेम पोझिशनला आहे, इथं तुम्हाला नंबर असेल, नंबरच्या नंतर पॉवरचा विचार करा, हा तुमचा 2 झाला. आता इथं थर्ड पोझिशन आहे, इथं थर्ड पोझिशन आहे, इथं नंबर जास्त आहेत आणि इथं तुम्हाला काय असेल पहा, 1 नंबर आहे, म्हणून आपण काय म्हणता 4 आणि त्यानंतर तुम्हाला काय येतो पहा 5. ही तुम्हाला त्याची स्टेबिलिटी ऑर्डर आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये बघा हे कार्बन आयन्स आहेत, हे सायक्लिक कार्बन आयन्स आहेत. या सायक्लिकमध्ये आपण पाहतो हा तुमचा सेकंड पोझिशनला, थर्ड पोझिशन, फोर्थ पोझिशन. म्हणजे आपल्याला नंबर पण बघायचे आहेत आणि पोझिशन पण बघायचे आहे. आपण पोझिशनचा विचार केला तर हा तुमचा डिस्टन्सचा जर विचार केला तर पहिला नंबर जो असेल तर CL हा मायनस आय दाखवणार आहे आणि तो डिस्टन्सवर आहे. म्हणजे तुम्हाला फर्स्ट नंबरचा जो असेल तर तो काय असेल तुमचा मोर स्टेबल. बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढे आपल्याला
काय येईल, हे दोघं तीन नंबर आहेत, म्हणजे इथं तुम्हाला नंबरची संख्या बघितलात सेम पोझिशन आहे पण नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स 2 आहेत, त्यामुळे आपण काय म्हणतो 4. हा तुमचा मोर स्टेबल. त्यानंतर बघा हा थर्ड आहे, हा थर्ड पोझिशनला आहे, पण याची स्ट्रेंथ बघावी लागेल. आता स्ट्रेंथ जर बघितलात, पॉवर जर बघितलात, तर हा NO2 अगोदर, नंतर तुमचा कोण असेल CN, बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण काय म्हणू शकता, इथं तुम्हाला सेकंड पोझिशन येतो आणि हा तुमचा थर्ड पोझिशन येतो. आणि राहिला तुमचा कोणता, हा लॉंगर आहे, जरी नंबरने असला तरी लॉंगर आहे, आणि त्यामुळे आपण काय म्हणता फिफ्थ पोझिशन असेल. तर ही तुम्हाला काय असेल त्याची स्टेबिलिटी आपण सांगू शकता. आता बघा हे इंटरेस्टिंग आहे, हे लक्षात घ्या. आतापर्यंत कार्बनचे आनायन पाहिला होता, इथं काय असेल तुम्हाला ऑक्सिजन निगेटिव्ह आहे. ऑक्सिजन निगेटिव्ह म्हणजे हा पण आनायन आहे, कार्बनायन्स म्हणजे एक आनायन आहे. मग आता आपण काय विचार करायचा, पहिला रूल लक्षात ठेवा. पहिला रूल काय सांगतोय, ग्रेटर द इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम आनायन्स विच इज द मोर स्टेबल. मग आता बघा हा तुमचा sp3 आहे, हा sp2 आहे, हा sp आहे, यांच्यामध्ये हा काय असेल तुम्हाला मोर स्टेबल असेल. पण हा ऑक्सिजन, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी याच्यापेक्षाही जास्त आहे, आणि म्हणून आपण काय म्हणतोय तर ही स्टेबिलिटी ऑर्डर आपण लक्षात ठेवायची. काय कारण असेल, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अनायन्स आर मोर स्टेबल, बरोबर. नेक्स्ट याच्यामध्ये जर आपण बघितलात, हे पण कार्बनायन्स आहेत. आता याच्या पोझिशनवर जा आणि पॉवरवर जा, म्हणजे याची पोझिशन आपल्याला काय सेकंड थर्ड आहे, याची पण काय असेल थर्ड आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय असेल या दोघांपेक्षा डिस्टन्स सेम आहे, आणि त्यामुळे आपण काय म्हणतो डिस्टन्स जवळ असल्यामुळं याच्यामध्ये पॉवर याचा जास्त बघायचा. पॉवर कुणाचं जास्त असेल तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असेल, ऑक्सिजन, आणि त्यामुळे आपण काय म्हणतो फर्स्ट. त्यानंतर काय असेल तुमचा सेकंड, बरोबर आहे. त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडलेला आहे, म्हणून आपण काय करू शकता याच्यामध्ये आपल्याला हा फर्स्ट हा तुमचा मोर स्टेबल, त्यानंतर तुमचा येतो सेकंड, त्याच्यानंतर आपल्याला कोण या दोघांपैकी काय असेल थर्ड, आणि त्यानंतर असेल 4. ही तुम्हाला स्टेबिलिटी पाहायला मिळते, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा हे दिसेल एक बघ, याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो याच्यामध्ये आपल्याला स्टेबिलिटी सांगत असताना हे तुम्हाला सबस्टिट्यूट मायनस आय दाखवणार आहेत, हा तुमचा प्लस आय दाखवणार आहेत. प्लस आय दाखवणार आहेत म्हणजेच काय असेल लेस स्टेबल, म्हणून मी तुम्हाला काय लिहितो 1 2 3 4 5 हा सर्वात लेस स्टेबल असेल. त्याच्यानंतर काय असेल मग आपण डिस्टन्सचा विचार करा, CL आणि BR मध्ये कोण आहे CL, म्हणून आपण काय म्हणता हा तुमचा मोर स्टेबल कोणता असेल 1, त्यानंतर काय असेल तुमचा 2, त्यानंतर आपण काय म्हणतो हे डिस्टन्सवर विचार करा, त्यानंतर पॉवरचा विचार करा, पॉवरमध्ये कोण असेल हा थर्ड, आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल हा 4. तर ही तुम्हाला स्टेबिलिटी ऑर्डर आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे तर हे स्टेबिलिटी ऑर्डर आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल, लक्षात राहील. तर हे आपण कार्बनायन्सबद्दल आपण बघितलं. 2 ॲप्लिकेशन आपण पाहिले, एक स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स अँड फ्री रॅडिकल, आणि दुसरा पाहिला स्टेबिलिटी ऑफ कार्बनायन्स, राईट. नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात तिसरं ॲप्लिकेशन, आणि ते फार महत्त्वाचं असेल पुढं तुम्हाला येणार आहे, आणि हे फक्त आपण इंडक्टिव्ह इफेक्ट याचाच उपयोग करून आपण काय करू शकतो तर स्टेबिलिटी आपण एक्सप्लेन केलेलं आहे. पण पुढं चालून तुम्हाला सर्व प्रकारच्या जे ज्याला आपण म्हणतो रेझोनन्स असेल, हायपर कॉन्ज्युगेशन असेल, किंवा मेझोमेरिक असेल, किंवा इलेक्ट्रोमेरिक असेल, या सर्व इफेक्टचा उपयोग करून आपण त्याची स्टेबिलिटी आपण सांगणार आहात. ते आता फक्त एकाच इलेक्ट्रॉनिक मुवमेंटचं आपण काय करतो ॲप्लिकेशन पाहतोय, बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढं आपण जाणार आहात ॲसिडिटी. आता ॲसिडिटीचा जर आपण विचार करत असाल, ज्याला आपण म्हणतो ॲसिडिक स्ट्रेंथ, तर याच्यामध्ये थोडं एक्सप्लेनेशन आपण करण्याचा प्रयत्न करू तर तुम्हाला एक माहिती आहे ॲसिड कशाला म्हणतात आणि त्या ॲसिडची स्ट्रेंथ काय असते हे मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो, आणि मग त्याच्यासाठी आपण ट्रिक्स उपयोगात आणू, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल पहिली गोष्ट आपण ॲसिड कुणाला म्हणता, विच प्रोड्युसेस द H पॉझिटिव्ह आयन्स. जो तुम्हाला H पॉझिटिव्ह आयन्स बनवणारा असतो त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे ॲसिड असं म्हणतात. दे प्रोव्हाइड द H पॉझिटिव्ह आयन्स, म्हणजे जो तुम्हाला H पॉझिटिव्ह आयन्स देणारा असतो त्यांना आपण ॲसिड्स असं म्हणतात. जसं आपण HCl पाहतो, HBr पाहतो, HI पाहतो, HF आपण पाहतो, एखादा ॲसिटिक ॲसिड पाहतो, किंवा एखादा प्रोपॅनिक ॲसिड पाहतो, फॉर्मिक ॲसिड पाहतो, अशा फिनॉल असेल, अल्कोहोल असेल, हे सर्व तुम्हाला काय करतात हायड्रोजन. आता तुम्हाला एखादा तुमचा अल्केन असेल त्याच्यापासून आपण हायड्रोजन मिळू शकतो, म्हणजे याला आपण काय म्हणू शकता, जे कोणी H पॉझिटिव्ह देत असतील त्यांना आपण काय म्हणायचं आहे ॲसिड असं म्हटलं जातं. म्हणून आपण ॲसिडिक स्ट्रेंथ आपण कुणाला म्हणू, ॲसिड्स कुणाला म्हणायचं आहे ॲसिड्स कुणाला म्हणू शकता, प्रोव्हाइड
H पॉझिटिव्ह आयन्स. जो आपल्याला H पॉझिटिव्ह आयन्स प्रोव्हाइड करतो त्यांना आपण काय म्हणू पहा ॲसिड. जसं आपण बघा, जर आपण एखादा HA हा एक तुमचा ॲसिड आहे आणि यांच्यापासून तुम्हाला H पॉझिटिव्ह आयन्स आणि हा A निगेटिव्ह आपल्याला मिळू शकतो, बरोबर आहे. किंवा जर आपण दुसरा बघू शकता, एखादा HB आहे तर याच्यामध्ये पण तुम्हाला H पॉझिटिव्ह आयन्स प्लस B निगेटिव्ह आयन्स आपल्याला मिळाला, बरोबर आहे. यांना आपण काय म्हणतोय पहा ॲसिड्स म्हटलं जातं, बरोबर आहे. जसं आपण एखादा अल्कोहोल असेल ROH यांचा आपण आयोनायझेशन केला तर RO निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह आयन्स आपल्याला मिळाला. किंवा एखादा वॉटर घ्या, त्यांच्यापासून पण आपल्याला H पॉझिटिव्ह आयन्स मिळतो. तो ॲसिड आहे, बरोबर आहे. ज्यांच्यापासून आपल्याला H पॉझिटिव्ह आयन्स मिळेल त्यांना आपण काय म्हणू शकता, ॲसिड असं म्हटलं जातं, बरोबर. आता बघा, ॲसिड कोणताही सबस्टन्स असो, तो जर ॲसिड स्ट्रेंथ ॲसिडिक नेचर दाखवत असेल तर तो काय फॉर्मेशन करतोय बघा. याचे मॉलिक्युल्सपासून H पॉझिटिव्ह आयन्स निघाला की काय तयार झाला, अनायन. काय तयार झाला, अनायन. त्यानंतर आपण HB पासून तुम्ही जर H पॉझिटिव्ह आयन्स काढला तर काय बनला तुमचा, अनायन. अल्कोहोलपासून जर H पॉझिटिव्ह आयन्स काढला तर काय बनलं तुम्हाला, अनायन. मी तुम्हाला ट्रिक सांगतोय. जर आपल्याला ॲसिडिक स्ट्रेंथ जर सांगायची असेल तर एक गोष्ट आपल्याला क्लिअर असावी की ज्या आयोनायझेशनमुळं मोर स्टेबल अनायन्स आपल्याला बनतो त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, मोर ॲसिडिक. त्याला काय म्हणायचं आपण, मोर ॲसिडिक असं म्हणतो. त्याचं कारण काय माहिती आहे, ही जेव्हा रिॲक्शन आपल्याला घडत असते ते रिव्हर्सिबल असते. फॉरवर्डमध्ये पण रिॲक्शन घडते, बॅकवर्डमध्ये पण रिॲक्शन घडत असते. मग फॉरवर्डमध्ये जास्त प्रमाणात घडते आणि बॅकवर्डमध्ये कमी प्रमाणात आपल्याला घडत असते. अशा रिॲक्शनला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम्स इन फॉरवर्ड रिॲक्शन. इक्विलिब्रियम इन फॉरवर्ड रिॲक्शन कधी म्हणू शकता, कारण कोणती केमिकल रिॲक्शन असू द्या ती कंप्लीट होण्याच्या अगोदर वन टाईम, ॲटलिस्ट वन टाईम तो इक्विलिब्रियम अटेंड करत असतो. आणि इक्विलिब्रियम अटेंड करतो म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन जी जाणार आहे आणि बॅकवर्ड रिॲक्शन जी असेल, म्हणजे रिॲक्टंटपासून प्रोडक्ट बनणे याला आपण फॉरवर्ड रिॲक्शन म्हणू. आणि रिॲक्टंटपासून प्रोडक्टपासून रिॲक्टंट बनणे त्याला आपण बॅकवर्ड रिॲक्शन असं म्हणतो, बरोबर आहे. या प्रत्येक रिॲक्शनमध्ये असा प्रकार घडतो. आणि हे दोन सायमल्टेनियसली रिॲक्शन घडत असताना कुठंतरी इक्विलिब्रियम आपल्याला मिळतो. आणि ज्यावेळेस इक्विलिब्रियम तुम्हाला फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये मिळत असेल तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणायचं आहे पहा, मोर ॲसिडिक असं आपण त्यांना म्हणतो. लक्षात येते. आणि तोच कार्बन जो अनायन आपल्याला बनतो तोच अनायन हा मोर स्टेबल आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणून आपण चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे पहा. ॲज अ स्टेबल अनायन, अनायन जर स्टेबल होत असेल फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये, कधी इक्विलिब्रियम इन फॉरवर्ड डायरेक्शन. फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इक्विलिब्रियम होत असेल तर, आणि फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जर इक्विलिब्रियम होत असेल तर याचा अर्थ आपण काय म्हणू शकता पहा, तर तुम्हाला जो अनायन बनणार आहे तर त्यावेळेस अनायन जो असेल तर मोर स्टेबल अनायन असेल, बरोबर आहे. त्यावेळेस आपण मोर स्टेबल अनायन, मग त्यावेळेस आपल्याला मोर स्टेबल अनायन बनतो. आणि मोर स्टेबल जर अनायन बनत असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकता पहा, ॲसिडिक स्ट्रेंथ इज ग्रेटर. त्यावेळेस ॲसिडिक स्ट्रेंथ आपल्याला काय मिळते, ग्रेटर. आणि ज्यावेळेस ॲसिडिक स्ट्रेंथ ग्रेटर असते त्यावेळेस व्हॅल्यू ऑफ Ka इज ग्रेटर. त्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यू काय असते, केची. के कशाला म्हणतात ते सांगणार आहे, पण एवढे चार शब्द लक्षात असू द्या. त्याचबरोबर द व्हॅल्यू ऑफ pKa इज लेस. आणि त्याच ॲसिडला आपण काय म्हणायचं आहे, स्ट्रॉंग ॲसिड असं म्हणतो, बरोबर आहे. तर आपण ॲसिडिक स्ट्रेंथ जर सांगायची असेल तर कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे, मोर स्टेबल अनायन मिळतो का बघा. अनायनची स्टेबिलिटी बघायची. कोणता ॲसिड दिला त्याचा अगोदर अनायन बनवायचा आणि तो जर अनायन मोर स्टेबल असेल तर त्या ॲसिडला काय म्हणायचं आपण, मोर स्टेबल म्हणायचं. लक्षात मोर ॲसिडिक म्हणायचं. म्हणून आपण जो कोणता तुमचा ॲसिड आहे त्यांच्यापासून जे बनणारा अनायन आहे त्याला आपण कॉन्जुगेट असं म्हणतो, बरोबर आहे. आता काय म्हणायचं बघा, हा तुमचा ॲसिड आहे, हा काय तुमचा ॲसिड आहे. आणि या ॲसिडपासून जो तुमचा अनायन बनतो याला कॉन्जुगेट अनायन किंवा कॉन्जुगेट बेस असंही म्हटलं जातं.
त्याला काय म्हणतो आपण, कॉन्जुगेट बेसही म्हणतो. आणि हा तुमचा H पॉझिटिव्ह हा कॉन्जुगेट ॲसिड होतो. याचा बघा, हा तुमचा काय ॲसिड आहे, याचा कॉन्जुगेट कोण, तर B हा तुमचा काय असेल, कॉन्जुगेट अनायन किंवा त्यांना आपण बेस म्हणतो. म्हणून कोणत्याही ॲसिडचा कॉन्जुगेट अनायन जर मोर स्टेबल असेल तर तो ॲसिड मोर ॲसिडिक असतो. लक्षात राहील, एवढी सिंपल गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मग आता याच्यात येणारे टर्म्स मी तुम्हाला सांगतोय पहा. ॲसिडिक स्ट्रेंथ म्हणजे काय, आपण जर 4-5 ॲसिड एकत्र केलात किंवा घेतलात, ऑब्झर्वेशनमध्ये घेतलात, तर त्यावेळेस त्या 5 जणांची जी ॲसिडिटी आहे तर ती वेगवेगळी आहे. जसं मी तुम्हाला सांगतोय, आपल्या क्लासमध्ये भरपूर विद्यार्थी असतात, बरोबर आहे, सर्वांनाच आपण स्टुडंट म्हणतो. तसं जेवढे आपण कंपाऊंड घेतलात तेवढ्या सर्वांना आपण ॲसिड म्हणून समजू, बरोबर आहे. मग आता बघा, मला सांगा, विद्यार्थी जेवढे आहेत त्याच्या सर्वांचे मार्क्स आपल्याला सारखे मिळतात का, नाही. म्हणजेच काय मिळतील तुम्हाला, कमी जास्त आपल्याला मिळतात. म्हणजे हे जे प्रमाण आहे, म्हणजे अभ्यासाचं जे प्रमाण आहे, हुशारीचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त असू शकतं. त्याला आपण स्ट्रेंथ ऑफ काय म्हणायचं, स्टुडंट आपण त्याला म्हणतो. तसं ॲसिड जे असतात तर त्या प्रत्येकापासून H पॉझिटिव्ह लवकरात लवकर मिळणार आहेत का, नाही. काही जण क्विकमध्ये सेकंदमध्ये तुम्हाला देईल, काही तुम्हाला 2 सेकंदात देईल, काही तुम्हाला 5 मिनिटात देईल, काही एक तासामध्ये देईल. म्हणजे H पॉझिटिव्ह प्रोव्हाइड करण्याची जी कॅपॅसिटी असते त्याला आपण काय म्हणतो, ॲसिडिक स्ट्रेंथ म्हणतो. लक्षात येते, म्हणजे कॅपॅसिटी टू डोनेट द H पॉझिटिव्ह इज नथिंग बट ॲसिडिक स्ट्रेंथ. त्यांना आपण काय म्हणतो, त्या ॲसिडची ॲसिडिक स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. लक्षात राहील. मग आता पहा, मग मी H पॉझिटिव्ह लवकरात लवकर देत असेल तर मला मोर ॲसिडिक म्हणा, आणि तुम्ही जर कमी प्रमाणात H पॉझिटिव्ह प्रोड्यूस करत असाल तर लेस ॲसिडिक आपण त्यांना म्हणतो. म्हणून ती जे सांगणं आहे, ते जे सांगणे आहे किंवा ती जी स्ट्रेंथ असते, ती जी टेंडन्सी असते, ती जो पॉवर असतो त्याला आपण ॲसिडिक स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. लक्षात राहील. मग आता पहा, ॲसिडिक स्ट्रेंथ कळला, कॉन्जुगेट अनायन्स आपल्याला कळला. मग आता आपण पुढे जातोय. जर आपल्याला ॲसिडिक स्ट्रेंथ ठरवायची असेल तर कशाच्या आधारावर ठरवणार, स्टेबिलिटी ऑफ कॉन्जुगेट अनायन्स. अनायन्स जो बनतो त्याची स्टेबिलिटी आपल्याला काय उपयोगात येते, एक्सप्लेन टू द ॲसिडिक स्ट्रेंथ. लक्षात येईल, जो अनायन्स त्या ॲसिडपासून बनेल तो अनायन जर मोर स्टेबल असेल तर त्यांना आपण काय म्हणू, मोर ॲसिडिक असं म्हटलं जातं. हा टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आता बघा, आता आपण एक्झाम्पल घेऊ, मग मी तुम्हाला सांगतोय. पहा बघा, आता एक एक्झाम्पल आपण घेऊ, मग तुमच्या लक्षात येईल. आता पहा, याच्यात मी तुम्हाला काय दिलं होतं, पहा Ka दिला होता, बरोबर आहे. Ka म्हणजे काय असेल पहा, Ha, आणि हा तुमचा H पॉझिटिव्ह आणि हा A निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. अगोदर हे एक्सप्लेन करू. याच्यामध्ये आपल्याला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला जातो आणि याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनायन डिवायडेड बाय Ha. याच्यावरून जी तुम्हाला व्हॅल्यू मिळते त्याला आपण Ka म्हणतो. याला आपण म्हणता डिसोसिएशन कॉन्स्टंट, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड, त्यालाच आपण Ka न रिप्रेझेंट करतो. Kb पण येतो, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस, त्याला आपण Kb म्हणतात, बरोबर आहे. ह्या ॲसिडसाठी कोणती व्हॅल्यू घ्यायची, Ka घ्यायची. आणि pKa बघा, आता नीटमध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल Kची व्हॅल्यू देऊन आपल्याला ठरवली जाते किंवा अरेंज करायला सांगितले जाते. पण जर एम्सचा जर आपण विचार केला तर आता दोन्ही एकत्र आलेलं आहे, म्हणून आपल्याला हे दोन्ही येऊ शकतात. Pk व्हॅल्यू पण येऊ शकते आणि Ka व्हॅल्यू पण येऊ शकते. Pk आणि Ka मधला रिलेशन आपल्याला माहीत असावं, तो एकमेकाशी इन्व्हर्स असतात. म्हणजेच मी तुम्हाला काय सांगतोय पहा, तर हा तुमचा Pka इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10K, हे इन्व्हर्स असतात. लक्षात येते मी तुम्हाला काय म्हणतोय, हा जो Pka असेल तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू K असं तरी लक्षात ठेवा. लक्षात राहील. तर जेवढी तुम्हाला Kaची व्हॅल्यू जास्त असेल तेवढा मोर ॲसिडिक, बरोबर आहे. पण Pk व्हॅल्यू जेवढी कमी असेल तेवढा काय असेल, तुम्हाला मोर ॲसिडिक असेल. लक्षात येईल तुमच्या. म्हणून आपण काय म्हणू शकता, जर Ka व्हॅल्यू जर ग्रेटर असेल, बरोबर आहे, ग्रेटरला मी वर ॲरो दाखवतोय, त्यावेळेस तुम्हाला काय असेल पहा, मोर ॲसिडिक. आणि जर Pka व्हॅल्यू जर लेस असेल तर त्यावेळेस काय असेल, तुम्हाला मोर ॲसिडिक असेल, मोर ॲसिडिक असेल. याच्या उलट बघितलात, Ka व्हॅल्यू जेवढी कमी असेल
तो काय असेल तुम्हाला लेस ॲसिडिक असेल. आणि PKA ही जेवढी ग्रेटर असेल तेवढा काय असेल तुमचा लेस ॲसिडिक असेल. हे लक्षात ठेवताल तुम्ही. तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला मी पुढं चालून तुम्हाला एक्झाम्पलमध्ये घेईन, तुम्हाला ते लक्षात पण येईल, लक्षात राहील. मग आता पहा, कार्बन कोणत्याही ॲसिडची ॲसिडिटी एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट काय सांगितली, कोणत्याही ॲसिडचा जो अनायन बनतो तो जर अनायन दुसऱ्या कंपॅरिझनमध्ये दुसऱ्या ॲसिडच्या अनायन्सपेक्षा जर मोर स्टेबल असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणायचं, त्या ॲसिडला मोर ॲसिड असं म्हणतो. आणि तुम्हाला माहिती आहे अनायन्स म्हणजे कार्बनायन्समध्ये आपण बघितलात अनायन्सची स्टेबिलिटी कशावर डिपेंड असते, त्याचे 4 रूल मी तुम्हाला दिलेले आहेत. त्यानुसार तुम्हाला काय सांगता येईल, त्याची स्टेबिलिटी सांगता येईल. आणि अनायनची स्टेबिलिटी कळली की आपण काय सांगू शकतो, त्याची ॲसिडिटी आपण सांगू शकतो, लक्षात येईल. दुसरी गोष्ट, व्हॅल्यू ऑफ Ka आणि व्हॅल्यू ऑफ Pk याच्या आधारावर पण आपल्याला त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ आपल्याला सांगता येते. या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. मग आता आपण एक एक्झाम्पल बघू आणि त्या एक्झाम्पलनुसार आपल्याला ॲसिडिक स्ट्रेंथ जर आपल्याला सांगायची असेल तर आपण काय करायचं आहे पहा. हे सर्व माहीत झाल्यानंतर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची बघा, आपण असं म्हणू ॲसिडिक स्ट्रेंथ is directly proportional to stability of anion. आणि तुम्हाला माहिती आहे स्टेबिलिटी ऑफ अनायन्स ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अँड हा मायनस आय इफेक्ट आणि हा प्लस आय इफेक्ट. हे तुमच्या लक्षात येते आता. आणि हे अप्लाय करण्यासाठी आपण कुणाचा उपयोग करतो, DNPचा उपयोग करतो. इतकी सिंपल कन्सेप्ट आहे. आता आपण ॲसिड्स आपण पाहणार आहात, त्यामध्ये आपण बघू जे अनायन्सचे रूल्स आहेत तेच इथं उपयोगात आणायचे आहेत. पण ते कसे आपण आणायचे ते मी तुम्हाला सांगतोय पहा. पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, जो कोणता ॲसिड तुम्हाला दिलेला असेल तर त्या ॲसिडनुसार आपण ठरवू शकता. मग आपण एक एक्झाम्पल घेतो. जसं आपण पाहता हा तुमचा CH4 असेल, त्यानंतर तुमचा कोण असू शकतो पहा, हा NH3 असेल, त्यानंतर H2 असेल, त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, हा HF असेल. आता हे सर्व ॲसिड आपल्याला दिलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, ॲसिडिक स्ट्रेंथ आपल्याला सांगा असं म्हटलं असेल, बरोबर आहे. तर आपण काय विचार करणार पहा, पहिल्यांदा आपण अनायन बनवायचे. याचा अनायन काय बनवू शकतो, CH3 निगेटिव्ह. याचा अनायन काय बनवू शकतो, NH2 निगेटिव्ह. हा तुमचा काय बनवू शकतो, OH निगेटिव्ह. आणि हा तुमचा काय बनवू शकतो, F निगेटिव्ह. बघा आता इथं तुम्हाला कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे, नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि फ्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आहे. मग अनायन्सची स्टेबिलिटी सांगण्यासाठी पहिला रूल आपण काय सांगितला, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अनायन्स आर मोर स्टेबल. सिंपल गोष्ट आपण बघितली. मग आता पहा, इकडं जर आपण लेफ्ट टू राईटमध्ये जात असाल पिरियॉडिक टेबलमध्ये तर आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय राहते, तुम्हाला इन्क्रीज होते. म्हणजेच Fची तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे आणि तो अनायन आहे म्हणजे तो काय झाला, मोर ॲसिडिक झाला. काय झाला, मोर ॲसिडिक झाला. म्हणून आपण HF इज मोर ॲसिडिक दॅन द H2O दॅन द NH3. इथं मी लिहितो NH3 आणि त्यानंतर तुमचा CH4 असेल. तर ॲसिडिटी ऑर्डर सांगण्यासाठी आपण काय अप्लाय केलात, ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ F दॅन ऑक्सिजन, नायट्रोजन अँड कार्बन. आणि त्यावरूनच आपण काय म्हणतोय पहा, अनायन जो तुमचा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्सवर असेल तोच तुमचा काय राहतो, मोर स्टेबल राहतो. हे आपण पिरियॉडिक टेबलच्या लेफ्ट टू राईटमध्ये जातो. आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, आता ग्रुपमध्ये जर आपण जात असाल तर त्यावेळेस काय कोणत्या गोष्टीचा विचार करायचा, इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार केला, बरोबर आहे. आता बघा पुढं आपण काय म्हणतोय, दुसरी गोष्ट आपण दुसरं एक्झाम्पल जर बघितलात तर पुढचं एक्झाम्पल मी सांगू तुम्हाला. तर पुढचं एक्झाम्पल काय घेता बघा, जर आपण एखादं एक्झाम्पल घेत असताना हा तुमचा HCl असेल, HBr असेल, HI असेल, मी अगोदर HF पण घेऊ शकतो, बरोबर आहे. आता पहा यांच्यापासून अनायन कोणते बनतात, तर हा F निगेटिव्ह, बरोबर आहे. हा F निगेटिव्ह असेल, Cl निगेटिव्ह असेल,
Br निगेटिव्ह असेल, I निगेटिव्ह असेल, हे आपण ग्रुपमध्ये जातो, बरोबर आहे. ग्रुप कळतात पिरियॉडिक टेबलमध्ये, तर त्या ग्रुपमध्ये आपण टॉप टू बॉटम येतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बरोबर आहे. इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार करायचा नाही, इथं कुणाचा विचार करायचा, साईज ऑफ अनायन, अनायनच्या साईजचा. मग याच्यापासून आपल्याला हे अनायन्स बघतात, इथं आपल्याला साईज ऑफ अनायन यांचा विचार करायचा. साईज ऑफ अनायन्स आपण काय विचारात घेतो, जो कोणता कॅटायन असो किंवा अनायन असो ज्याचा साईज ग्रेटर असतो, ज्याचा साईज ग्रेटर असतो त्याच्यातली इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिस्पर्स झालेली असते आणि ती तुम्हाला इझिली ती डिस्पर्स झाल्यामुळं त्याची स्टेबिलिटी आपल्याला जास्त वाढत असते आणि म्हणून आपण लार्जर द साईज डिस्पर्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ग्रेटर ऑर निगेटिव्ह चार्ज अँड ग्रेटर द स्टेबिलिटी. म्हणून आपण साईज जर ग्रेटर असेल, साईज जर ग्रेटर असेल तर त्यावेळेस आपल्याला काय मिळतो, डिस्पर्शन ऑफ निगेटिव्ह चार्ज. आणि जेवढं डिस्पर्शन आपल्याला मिळेल तेवढा काय असेल पहा, मोर स्टेबल अनायन. आणि मोर स्टेबल अनायन जर असेल आणि ज्या ॲसिडपासून मोर स्टेबल अनायन मिळत असेल तो काय झाला, तो ॲसिड काय झाला, मोर ॲसिडिक. मग पहा आयोडीनची साईज सर्वात मोठी आहे आणि त्यामुळे आपल्याला डिस्पर्शन ऑफ निगेटिव्ह चार्ज इथं जास्त प्रमाणात होतो, म्हणून HI हा मोर ॲसिडिक आहे कुणापेक्षा, HBr, त्यानंतर HCl, त्यानंतर HF असेल. तर अशा पद्धतीने या साईजचा विचार करून आपण काय करायचं आहे, ग्रुपमध्ये जात असाल तर साईज ऑफ अनायन्स विचार करायचा आहे आणि जर लेफ्ट टू राईटमध्ये जात असाल तर त्यावेळेस आपल्याला कुणाचा विचार करायचा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार करा. पण हे सर्व एक्सप्लेन करण्यासाठी स्टेबिलिटी ऑफ अनायन्स याच्याबद्दल विचार करायचा आहे, बरोबर. आता बघा, तर याच्यानंतर आपण दुसरे एक्झाम्पल आपण पाहू, तर ते एक्झाम्पल मी तुम्हाला ठेवतो, तर त्यानुसार आपण लक्षात घेऊ. पहा आता पहा ॲसिडिक स्ट्रेनचे आपण एक्झाम्पल बघू. ॲसिडिक स्ट्रेनच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघतोय पहा, पहिलं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर याच्यापासून आपण अनायन्स आपण बनवू शकतो. याचा अनायन्स काय बनेल आपल्याला, हा CH3CH2 निगेटिव्ह, याचा काय बनेल CH2 डबल बॉन्ड CH निगेटिव्ह, याचा काय बनेल CH ट्रिपल बॉन्ड C निगेटिव्ह बनेल, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला अनायन्स मिळाले. अनायन्स आता कोणता मोर स्टेबल आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अनायन्स जो असेल तर तो मोर स्टेबल आहे. हा SP चा आहे, हा SP2चा आहे, हा SP3चा आहे, मी याच्या अगोदर सांगितलं आहे. मग हा तुमचा मोर स्टेबल अनायन्स बनवतो, म्हणजे हा तुमचा काय झाला, मोर ॲसिडिक झाला. म्हणजे याचा अर्थ थर्ड इज मोर ॲसिडिक, बरोबर. त्याच्यानंतर कोण असेल तुमचा सेकंड, त्यानंतर असेल तुमचा फर्स्ट. ही तुम्हाला ॲसिडिक स्ट्रेंथ आपण अरेंज करू शकतो, बरोबर आहे. ॲसिडिक स्ट्रेंथची ऑर्डर इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला या पद्धतीनं पाहायला मिळेल. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये आपण पाहतो याचे अनायन्स बनवा, म्हणजेच काय मिळेल तुम्हाला CH3NH निगेटिव्ह, बरोबर आहे. इथं काय मिळेल तुम्हाला CH3O निगेटिव्ह, इथं काय मिळेल CH ट्रिपल बॉन्ड C निगेटिव्ह, त्यानंतर तुम्हाला मिळेल CH3CH2 निगेटिव्ह बनेल. हा तुमचा अनायन्स बनतील. बघा आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, मग आता याच्यात ऑक्सिजन आहे, म्हणजेच आपल्याला हा काय झाला, तर तुमचा याला 1 2 3 आणि हा 4 असा नंबर दिला, तर हा 2 काय झाला तुमचा मोर ॲसिडिक, 2 काय झाला तुमचा मोर ॲसिडिक. त्याच्यानंतर बघा इथं गोंधळ तुमचा होतो, हा SP चा आहे, हा नायट्रोजन आयटम पण तुम्हाला काय असेल पहा SP चा आहे, बरोबर आहे. पण हा जो नायट्रोजन असेल तर नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला कधी कमी असते कोणापेक्षा, याच्यापेक्षा, कारण हा तुमचा SP3चा होतो आणि हा तुमचा काय असेल SP चा होतो, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण होतो, हा, आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हवर निगेटिव्ह चार्ज येत असेल तर हा मोर स्टेबल होईल, म्हणून आपण थर्ड लिहितो. त्यानंतर बघा पुढचा काय असेल, मग हा तुमचा कार्बन आहे, हा नायट्रोजन, नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बनपेक्षा, म्हणून याला आपण 1 आणि त्यानंतर आपण लिहितो 4. ही तुम्हाला त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ आपण त्यांना सांगू शकता. नेक्स्ट पुढं बघा, आता बघा याच्यामध्ये हा तुमचा +I देणार आहे, हा तुमचा +I देणार आहे, बरोबर आहे. मोर कोण देतो, हा, लेस हा. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जो असतो याच्यापासून अनायन बनवू शकता, म्हणजेच हा काय म्हणणार आहे तुम्हाला, तर एक अनायन बनवायचा असेल CH3CH2 C डबल बॉन्ड O निगेटिव्ह, हा तुमचा काय बनेल CH3C डबल बॉन्ड O निगेटिव्ह आणि हा तुमचा HC डबल बॉन्ड O निगेटिव्ह. बघा या अनायन्सला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपची संख्या इथं जास्त आहे, इथं कमी आहे आणि तिथं एकही नाही, आणि त्यामुळे इथं +I होतो, इथं +I होतो. +I होत असेल तर त्याची ॲसिडिटी कमी होते.
आणि म्हणून आपण सर्वात मोर ॲसिडिक कोण असेल याच्यामध्ये प्लस आय होत नाही, बरोबर आहे. प्लस आय पण होत नाही, मायनस आय पण होत नाही. हायड्रोजनचा इंडक्टिव्ह इफेक्ट 0 पकडायला सांगितला आहे, त्यामुळे तुम्हाला काय असेल पहा, याच्यामध्ये तुम्हाला प्लस आय होणार नाही. याच्यामध्ये प्लस आय होतो, याच्यामध्ये प्लस आय होतो, म्हणून मोर ॲसिडिक कोण झाला फर्स्ट, त्यानंतर कोण असेल सेकंड, आणि त्यानंतर काय असेल थर्ड. ही तुम्हाला ॲसिडिक स्ट्रेंथ आपण सांगू शकता. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये आपण पुन्हा बघता, याच्यात काय पाहतोय पहा, हा ॲसिटिक ॲसिड आहे, हा नायट्रो ॲसिटिक ॲसिड आहे, हा फ्लोरो ॲसिटिक ॲसिड आहे. मग आता पहा, याच्यात तुम्हाला प्लस आय इफेक्ट घडतो, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, आणि सेम पोझिशन आहे. डिस्टन्स बघा सेम आहे, नंबर बघा सेम आहेत. मग आपण कुठं जाता, पॉवर कोणाचा जास्त आहे, NO2चा, त्यानंतर कुणाचा, फ्लोरीनचा. हा मायनस आय दाखवणार आहेत, हा मायनस आय दाखवतो, हा मायनस आय दाखवतो, हा प्लस आय दाखवतो. मग आपण मायनस आय हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्टेबिलिटी सोबत, म्हणून आपण काय लिहिता, आणि हे पॉवर कोणात जास्त आहे 2, आणि त्यानंतर थर्ड, त्यानंतर तुमचा फर्स्ट. ही तुम्हाला स्टेबिलिटी ऑर्डर आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट याच्यामध्ये इथं फोर्थ एक दिलं आहे तुम्हाला, म्हणजे इथं तुम्हाला काय मिळेल पहा, हा फोर्थ, आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा, फर्स्ट, राईट. मग ही स्टेबिलिटी ऑर्डर मिळेल. आता इथं बघा, याच्यामध्ये डिस्टन्स लक्षात येतो तुम्हाला, हे सर्व प्रोपॅनॉइक ॲसिड आहेत, पण आता इथं तुम्हाला 2 पोझिशनला, इथं 3rd पोझिशनला, इथं 4th पोझिशनला तुम्हाला फ्लोरीन दिला आहे. मग डिस्टन्सचा विचार करू शकतो आपण, सबस्टिट्युएंट्स तेवढेच आहेत, आणि त्यामुळे डिस्टन्सचा विचार करा, म्हणजे जेवढा नियर असेल, क्लोज असेल, तो मोर ॲसिडिक, आणि आवे असेल तर त्याला आपण लेस ॲसिडिक म्हणतो. म्हणून आपण इथं काय लिहू शकता, हा तुमचा फर्स्ट, हा मोर ॲसिडिक, बरोबर आहे. फर्स्ट हा तुमचा काय झाला, मोर ॲसिडिक, त्यानंतर तुम्हाला सेकंड, त्यानंतर तुमचा थर्ड, म्हणजे याला 2, याला आपण 3 आपण लिहिला, बरोबर आहे. तर ही तुम्हाला ऑर्डर असेल. आता इथं बघा, इथं तुम्हाला पॉवरचा विचार करावा लागेल. पॉवर काय, NO2चा जास्त आहे, फ्लोरीनचा कमी, त्यानंतर क्लोरीन, त्यानंतर ॲसिटिक ॲसिड, बरोबर आहे. म्हणून आपण काय लिहिता, इथं याची लिहित असाल तर आपण काय लिहितो, फर्स्ट इज मोर ॲसिडिक. हा फर्स्ट जो असेल तर तो मोर ॲसिडिक असेल, त्यानंतर सेकंड, त्यानंतर थर्ड, त्यानंतर फोर्थ. ही तुम्हाला त्याची ॲसिडिटी आपल्याला सांगता येईल. आता इथं नंबरवर जा म्हणजेच नंबर वाढले, डिस्टन्स सेम आहे, सेम सबस्टिट्युएंट्स आहे, आणि त्यामुळं काय म्हणतो निगेटिव्ह दाखवणारे आहेत, आणि इथं प्लस आहे, म्हणजे प्लसवाला काय राहील, सर्वात कमी ॲसिडिक असेल, बरोबर आहे. आणि तो जर सर्वात कमी ॲसिडिक असेल तर हा तुमचा लेस ॲसिड असेल, म्हणून आपण काय म्हणतो 1 हा सर्वात लेस असेल, त्यानंतर तुम्हाला सेकंड, त्यानंतर तुम्हाला थर्ड, त्यानंतर तुम्हाला फोर्थ. ही ॲसिडिक स्ट्रेंथ आपण त्याच्यामध्ये सांगू शकता. लक्षात येते, ही एक आपण ॲसिडिक स्ट्रेंथ आपण त्याच्यामध्ये सांगू शकता. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघतोय. या एक्झाम्पलमध्ये इंटरेस्टिंग आहे. आता या एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगतोय पहा, हे अगोदर फॉर्म्युले माहीत असू द्या. ऑक्झॅलिक ॲसिड हा तुमचा मॅलोनिक ॲसिड CH2COOH हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. सक्सिनिक ॲसिड हा तुमचा CH2COOH हा CH2COOH, आणि ॲडिपिक ॲसिड CH2CH2COOH, त्यानंतर तुमचा CH2CH2COOH. बघा आता बघा, याच्यामध्ये प्लस आय दिसायला नाही, इथं प्लस आय 1 टाईम आहे, इथं 2 टाईम आहे, इथं तुम्हाला 4 टाईम आहे. मग आपण प्लस आय दाखवणारा लेस स्टेबल असतो, मग मोर ॲसिडिक कोण झाला, म्हणून आपण ऑक्झॅलिक ॲसिड हा मोर ॲसिडिक आहे, त्यानंतर मॅलोनिक ॲसिड, त्यानंतर सक्सिनिक ॲसिड, आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा, ॲडिपिक ॲसिड. ही आपण ऑर्डर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर हे आपण ॲसिडिक स्ट्रेंथ सांगण्यासाठी या पद्धतीने आपण माहिती घेणं गरजेची असेल पहा, लक्षात राहील. तर आता आपण ॲसिडिक स्ट्रेंथ बघितलात, आणि लास्ट आपण काय पाहणार आहात पहा, बेसिक स्ट्रेंथ आपल्याला पाहायचं आहे, बरोबर आहे. तर बेसिक स्ट्रेंथ आपण कशा पद्धतीने पाहतो, किंवा बेस कुणाला म्हणतात तेही तुम्हाला माहीत असावं पहा. तर बेसिक स्ट्रेंथ आपल्याला सांगण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे ही आपण लक्षात घेऊ पहा. आता पहा, बेस कुणाला म्हणायचा आहे पहा.
बेसिक स्ट्रेंथ. सुरुवातीला आपण बेस कुणाला म्हणतो पहा, डोनेट इलेक्ट्रॉन पेयर, इलेक्ट्रॉन और लोन पेयर टू H पॉझिटिव्ह आयन्स. यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, बेस असं म्हणतो. बरोबर लक्षात येते. म्हणजे जो स्पेसीज एका H पॉझिटिव्ह आयन्सला इलेक्ट्रॉन पेयर किंवा लोन पेयर डोनेट करत असतो त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे पहा, बेस. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय, हा तुमचा NH3 आहे, बरोबर आहे. हा जर नायट्रोजन ॲटम एखाद्या H पॉझिटिव्ह आयन्सला इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करत असेल, बरोबर आहे, इलेक्ट्रॉन पेयर डोनेट टू ओनली H पॉझिटिव्ह आयन्स म्हणतो मी. H पॉझिटिव्ह आयन्स किंवा त्यांना आपण प्रोटॉन पण म्हणतो, याला काय म्हणता, प्रोटॉन पण म्हटलं जातं, बरोबर आहे. हायड्रोजन कॅटायन याला जर इलेक्ट्रॉन पेयर देत असेल तर हा तुमचा NH4 पॉझिटिव्ह बनतो. म्हणजे यांनी इलेक्ट्रॉन पेयर दिले, याला आपण म्हणायचं आहे बेस. लक्षात येते. आता दुसरं एक्झाम्पल बघा. जर आपण एखादा Cl आहे, या Clनी जर आपण H पॉझिटिव्ह आयन्सला इलेक्ट्रॉन पेयर देऊ शकतो. Cl निगेटिव्ह आहे म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन पेयर आहे. इलेक्ट्रॉन पेयर जर H पॉझिटिव्ह आयन्सकडेच जात असतील तर त्यांना आपण काय म्हणायचं, बेस. हायड्रोजनला सोडून दुसऱ्या कोणत्याही आयटम्सला इलेक्ट्रॉन पेयर दिले नसले पाहिजेत. तो हायड्रोजनलाच देत असेल तरच त्यांना आपण काय म्हणायचं, बेस. जो हायड्रोजनला सोडून कार्बनला देत असेल तर त्याला न्यूक्लिओफिल म्हणतात. लक्षात येते मी काय म्हणतोय. म्हणून हायड्रोजन जर तुम्हाला H पॉझिटिव्ह आयन्सकडे जात असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे, बेस असं आपण त्यांना म्हणतो. कळतंय तुम्हाला बेस कुणाला म्हणायचं. मग जो इलेक्ट्रॉन पेयर H पॉझिटिव्ह आयन्सला इलेक्ट्रॉन देतो त्या स्पेसीजला आपण काय म्हणायचं आहे पहा, बेस असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आता बघा, आता त्याची स्ट्रेंथ सांगायची. आपण स्ट्रेंथ आपण कशी सांगणार आहात, जो मोर इझिली और क्विकली इलेक्ट्रॉन पेयर H पॉझिटिव्ह आयन्सला देईल त्यांना आपण काय म्हणू शकता, मोर बेसिक असं म्हणतो. जो लवकरात लवकर इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करेल त्यांना आपण मोर बेसिक असं आपण त्यांना म्हणतो. म्हणून आपण स्ट्रेंथ जर सांगायची असेल तर इलेक्ट्रॉन पेयर लवकरात लवकर देणारा, म्हणून आपण त्याला काय म्हणायचं आहे, मोर बेसिक स्ट्रेंथ असं म्हणतो किंवा त्यांना आपण स्ट्रॉंग बेस असं म्हटलं जातं. म्हणून आपण इथं काय लक्षात घ्यायचं आहे पहा, ग्रेटर और इझिली डोनेट इलेक्ट्रॉन पेयर और लोन पेयर टू H पॉझिटिव्ह आयन्स इज मोर बेसिक. तर याला आपण काय म्हणायचं आहे पहा, मोर बेसिक असं आपण त्यांना म्हणतो किंवा ग्रेटर स्ट्रेंथ ऑफ बेस असं आपण त्यांना म्हणू शकता. मग हे जर एक्सप्लेन आपल्याला करायचं असेल तर मग अनायन जेवढा तुमचा मोर स्टेबल असेल तर तो काय करू शकतो, मग इलेक्ट्रॉन डोनेशन लवकरात लवकर करणार नाही. जर तुम्हाला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर तुम्हाला असेल तर तो लवकरात लवकर इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करू शकतो. म्हणून बेसिक स्ट्रेंथ ठरवण्यासाठी आपण लक्षात ठेवायचं आहे, बेसिक स्ट्रेंथ इज काय लिहिणार आपण, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अँड इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. याचाच अर्थ आपण काय म्हणतो, प्लस आय इफेक्ट अँड मायनस आय इफेक्ट. हे आपण तंत्र वापरायचं आहे. म्हणजे बेसिक स्ट्रेंथ जर बघितलात तर बेसिक स्ट्रेंथ आपण जर पाहिलात तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, दॅट इज प्लस आय इफेक्ट सोबत तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि मायनस आय सोबत आपल्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जेवढा जास्त प्लस आहे तेवढा मोर बेसिक, जेवढा तुम्हाला मोर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल, मायनस आय जेवढा जास्त असेल तेवढी लेस बेसिसिटी असते. लक्षात राहील. तर या पद्धतीनं आपण बेसिक स्ट्रेंथचे आपण एक्झाम्पल आपण पाहणार आहात. लक्षात राहील. तर हे बेसिक स्ट्रेंथ सांगण्यासाठी एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. लक्षात राहतील. पहिल्यांदा बेस कशाला म्हटलं आपण, इलेक्ट्रॉन डोनेट H पॉझिटिव्ह आयन्सला करणाऱ्यांना. तो लवकरात लवकर करत असेल तर त्याला आपण मोर बेसिक असं म्हणतो. म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजेच प्लस आय बेसिसिटी वाढवतो, मायनस आय काय करतो, बेसिसिटी कमी करतो. बस एवढेच फॅक्टर आपण लक्षात ठेवायचे. मग आपण एक्झाम्पल बघू पहा. तर ते एक्झाम्पल मी तुम्हाला पुढे देतोय पहा. तर ते एक्झाम्पल कोणते कोणते असतील ते लक्षात आपण घेऊ. आता पहा ॲसिडिक स्ट्रेंथ जर आपण बघितलात, एक एक्झाम्पल शेवटी मी तुम्हाला सांगतो, फार महत्त्वाचं आहे. याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे.
आता फिनॉल हा तुमचा ॲसिडिक आहे, मिथिल अल्कोहोल हा पण ॲसिडिक आहे, वॉटर हा ॲसिड असतो आणि अल्कोहोल पण ॲसिड असतो. याची ॲसिडिटी जर आपण बघितला तर हा तुमचा जो असेल तर हा तुमचा अनायन जो असेल तर मोर स्टेबल आहे, आणि कारण त्याच्यात रेझोनन्स घडत असतो म्हणून तो मोर स्टेबल असतो. आणि त्यामुळे अनायन्स याचा जर मोर स्टेबल होत असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणता, मोर ॲसिडिक म्हणतो. आणि जर आपण याच्यात आता अल्कोहोल आणि मिथिल अल्कोहोल याच्यामध्ये बघितला, अल्कोहोल म्हटला की मग मिथिल अल्कोहोलला सोडून इथिल अल्कोहोल, प्रोपिल अल्कोहोल म्हणजे प्लस आय वाढत चालले. प्लस आय वाढत चालला म्हणजे काय झाला, त्याच्यामध्ये तो अनायन जो मिळतो तो अनायन काय झाला तुमचा, लेस स्टेबल झाला. म्हणून आपल्याला काय मिळेल, याची ॲसिडिक स्ट्रेंथ आपल्याला कमी मिळते आणि याची काय मिळते तुम्हाला, जास्तीची मिळते. या दोघांमध्ये कंपॅरिझन केला तर तुम्हाला मिथिल अल्कोहोल हा मोर ॲसिडिक असतो आणि त्यानंतर तुम्हाला H2O हा असतो. हे का कशाच्या आधारावर सांगितलं, पीके व्हॅल्यू मी तुम्हाला दिले 9.5 सर्वात कमी आहे, आणि त्यानंतर तुम्हाला 15.54, इथं 15.74, इथं तुम्हाला 16 आहे. आणि त्यामुळे आपल्याला ज्याचा पीके व्हॅल्यू कमी तो मोर ॲसिडिक. तर हे आपण प्रॅक्टिकली आपण प्रूव्ह केलेलं आहे आणि हे तुम्हाला ॲसिडिक स्ट्रेंथची ऑर्डर आपल्याला नक्की माहीत असावी. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, हे एक्झाम्पल फार महत्त्वाचं असेल. पहा आता आपण या बेसिसिटीकडं, बेस कुणाला म्हटलेलं आपण हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता आपण बेस काय म्हणतो की जो मोर स्टेबल आहे, बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकता, इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आपल्याला जो असेल तर तो काय दाखवतो आपल्याला, त्याची बेसिसिटी आपल्याला काय दाखवतो तर तो कमी दाखवतो. आणि त्यामुळे आपण काय म्हणता, निगेटिव्ह चार्ज ज्यांच्याकडं आहे तो इझिली इलेक्ट्रॉन पेअर देत असतो, पण त्याची जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल तर, आणि ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तर तो स्वार्थी असतो, तो आपल्याकडेच इलेक्ट्रॉन ओढण्याचा प्रयत्न करत असतो, देण्याचा प्रयत्न करत नाही. मग निगेटिव्ह चार्ज जर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्सकडे असेल, तोच ॲटम निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर तुम्हाला डोनेट करू शकतो. आणि म्हणून आपण हा कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरिन आहे. मग आपल्याला लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, कार्बन, त्याच्यानंतर नायट्रोजन, त्याच्यानंतर ऑक्सिजन, त्याच्यानंतर फ्लोरिनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, मग तो इझिली इलेक्ट्रॉन पेअर देणार नाही. जो इलेक्ट्रॉन पेअर इझिली देतो त्यांना आपण मोर बेसिक म्हणतो. पण आता तुम्हाला कोण देईल, मग हा CS3 मोर इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो त्या पुण्यापेक्षा, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरिनपेक्षा. म्हणून आपल्याला ही ऑर्डर असेल. आता इथं बघा, याच्यामध्ये या नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन बघा sp3, याचं हायब्रिडायझेशन sp2, याचं हायब्रिडायझेशन sp. मग आता सांगू शकता हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्यापेक्षा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हकडे जर लोन पेअर, याच्याकडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो, नायट्रोजनकडे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इझिली कोण डोनेट करू शकतो, हा नायट्रोजन, कारण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. आणि म्हणून आपण हा मोर बेसिक, हा तुमचा मोर बेसिक आपण त्यांना म्हणतो. आता इथं बघा, याच्यामध्ये आपण पाहतो हा नायट्रोजन आहे, या ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि या फ्लोरिनकडे 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. माझ्याकडे किती काय इलेक्ट्रॉन पेअर असेनात, मी फक्त एकच पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता बघा, नायट्रोजन 1 लोन पेअर आहे, या ऑक्सिजनवर आहे, इथं फ्लोरिनवर आहे. मग इलेक्ट्रॉन पेअर इझिली कोण देऊ शकतो, नायट्रोजनवाला देऊ शकतो. आणि कारण याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे आणि कमी आहे, आणि फ्लोरिनची जास्त आहे, त्यामुळं हा इझिली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. त्यानंतर तुम्हाला कोण असेल पा, मिथॅनॉल, आणि त्यानंतर तुम्हाला मिथिल फ्लोराईड, बरोबर. आता बघा, याच्यामध्ये आपण बघितलं, इथं नक्की तुम्ही चूक करणार आहात. इथं तुम्हाला काय असेल पहा, इलेक्ट्रॉन डोनेशन आपल्याला कोण जास्त करतो, मिथिल का इथिल, तर इथिल 100%. म्हणून आपण काय म्हणू शकता, हा तुमचा काय असेल पहा, हा सेकंड जर पकडला तर हा मोर बेसिक झाला, बरोबर आहे. त्यानंतर बघा, आता आपण लक्षात घेऊ, याच्यामध्ये हा तुमचा फर्स्ट नंबर, बरोबर आहे. पण आता इथे बघा, हा तुमचा इलेक्ट्रॉन, इथून जर H इलेक्ट्रॉन पेअर दिले तर याच्यासोबत हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर असेल तर तो काय करू शकतो, त्याची बेसिसिटी आपल्याला काय करतो, कमी करतो, बरोबर आहे. हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे, म्हणून हा थर्ड जो असेल तर तो लेस बेसिक होतो, कोणापेक्षा, फर्स्टपेक्षा. कारण इलेक्ट्रॉन डोनेशन प्लस आय हा तुम्हाला काय करतो, त्याची बेसिसिटी वाढवत असतो. नेक्स्ट बघा, हे फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण काय करतोय, याच्यात आपल्याला अमाइन्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स मी तुम्हाला शिकवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगतोय पहा, 2 फेजमध्ये बघायचं आहे, एक गॅसियस फेजमध्ये आणि दुसरा ॲक्वेस मीडियम म्हणजे ॲक्वेस फेजमध्ये, म्हणजे तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे. तर त्यावेळेस आपण हे लक्षातच ठेवायचं आहे पहा, टर्शरी इज मोर स्टेबल, मोर बेसिक दॅन द सेकंडरी दॅन दी
प्रायमरी अमाइन्स. म्हणजे आपण बघा टर्शियरी म्हटलात तर हा नायट्रोजन आहे, याच्याकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा तुमचा CS3 किंवा मी R लिहितो, बरोबर आहे. CS3 लिहिण्याचे R, हा R असेल, हा R असेल, बरोबर आहे. त्यानंतर बघा दुसरा कोण असेल नायट्रोजन, याच्याकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा तुमचा R, हा R आणि हा H. त्यानंतर काय असेल तुमचा हा N, त्यानंतर R असेल, हा H असेल, इलेक्ट्रॉन पेअर असेल. आणि त्यानंतर नायट्रोजनकडं हायड्रोजन 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 आणि हा इलेक्ट्रॉन पेअर असतो. बघा इथं काय होईल 3 टाइम्स प्लस आय इफेक्ट होतो, बरोबर आहे. प्लस आय इफेक्ट किती वेळेस होतो 3 टाइम्स. इथं प्लस आय इफेक्ट किती वेळेस होतो, प्लस आय इफेक्ट आपल्याला 2 टाइम्स, बरोबर. इथं तुम्हाला 1 टाइम आपल्याला मिळतो, इथं 2 टाइम्स, इथं तुम्हाला 3 टाइम्स आपल्याला मिळतो. आणि इथं काय असेल तुम्हाला इथं मिळतच नाही. म्हणजे काय झाला गॅसियस स्टेटमध्ये प्लस आय इफेक्ट टर्शियरीमध्ये जास्त होतो आणि त्यामुळे तो मोर बेसिक असतो. सेकंडरी मध्ये 2 टाइम्स होतो म्हणून प्रायमरीपेक्षा मोर बेसिक आहे. आणि अमोनियापेक्षा जास्त प्लस आय इफेक्ट आपल्याला प्रायमरीमध्ये मिळतो म्हणून आपल्याला प्रायमरी हा मोर बेसिक आहे कोणापेक्षा, अमोनियापेक्षा. पण ॲक्वियस मीडियममध्ये 2 कंडिशन लक्षात ठेवायच्या, ह्या ऑर्डर लक्षात ठेवायच्याच आहेत. आणि याच्यामध्ये जास्त सॉल्वेशनमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जात नाही. ज्यावेळेस सॉल्वेशनचा कन्सेप्ट पुढे येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन, काही गरज पण नाही. पण तुम्हाला माहीत असू द्या की ही ॲक्वियस मीडियममध्ये ही ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते, लक्षात राहील. तर जर मिथिल ग्रुप असेल तर इथं जर R घेतला नाही, इथं जर मिथिल ग्रुप आला तर त्यावेळेस आपला सेकंडरी इज मोर बेसिक दॅन द प्रायमरी टर्शरी दॅन द NH3. जर आपल्याला एखादा इथिल ग्रुप आला, इथं Rच्या ठिकाणी इथिल ग्रुप जर आला तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, टर्शियरी इज सेकंडरी इज मोर बेसिक दॅन द टर्शियरी दॅन दी प्रायमरी दॅन द अमोनिया. हे त्याचा इफेक्ट आपला लक्षात राहणं गरजेचं आहे आणि हेच आपण त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर असा हा इंडक्टिव्ह इफेक्टचा कन्सेप्ट आपला इथं संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टाईप ऑफ इलेक्ट्रॉन मुवमेंट आपण डिस्कस करू. धन्यवाद.